चिरागला कोणी बनवलं नाही, मला कोणी बनवलं, आम्ही स्वतः बघून बघून शिकलो. पण आज पण सांगेल की सर्वात जुने समालोचक मी, चिराग आणि अजित पाटील हे आहेत. त्या काळात यूट्यूब नव्हता ना, तर खूप खूप मोठे तुम्हाला मॅचेस बघायला मिळालं. पण ज्या आम्ही खरं ॲक्च्युअल क्रिकेट पाहिलं, काय यंग याच्यावर होती, गौतम मकरे, मिलन दमणकर, मोठे मोठे खेळाडू पाहिलेत आपण. मित्र परिवार दांडी पाहिलाय आम्ही, हिंदुस्तान दांडी, काय क्रिकेटर बघितलेत, अनेक नामवंत क्रिकेटपटू. निलेश पाटरचा मोठा खेळ मी पाहिलाय, पवन सुतनवलीचा पाहिलाय, मॉडर्न शिरगावचा पाहिलाय. नंतर सगळे पॅकर बनवणारा तो संघ होता, तो म्हणजे मला वाटते बंधन 11 पाहिलाय. असे मोठमोठे संघ आम्ही बघितलेत. पण तिथे देखील दोन हात करताना हिंदुस्तान दांडी संघ असायचा, मित्र परिवार दांडी असायचा, एचवर दांडी असायचा, अपोलो चिंचण, निलेश फायटर ह्या संघाला देखील विसरून चालणार नाही. असे मानांकित मोठे पूर्वी आमच्या पॅकर संघ तुम्हाला बघायला मिळायचे. आणि खऱ्या अर्थाने सुप्रीममध्ये पहिल्यांदाच गेले आणि ज्याने नाव कमवलं दांडीचा संघ प्रत्येक महाराष्ट्रात. नंतर रत्नागिरी ट्रॉफी विशाल अंगी 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार मारून नाव कमवणारा, असे नामवंत क्रिकेटपटू या शेजारच्या गावात आपण दांडीकडनं बघायला मिळालेत. चला सागर संगम क्षेत्रक्षण लावा, पंच कॉल करा त्यांना, चला फील्ड करा. सागर संगम गुंगवाना, दिनेश आणि अविनाश धाकटी राणू बी संघाकडे तुम्हाला संघ बघायला मिळतात. यानंतर केवलेश्वर आणि केवलेश्वर तळ्याळे आणि केळवे इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचं आहे. जयसन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जयसन डावखुरा फलंदाज, काही अनेक मैदानं गाजवण्याचं काम जयसनने केलंय. जयसन 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 गुंगवाड्यामध्ये जायचं, डायमेकिंगचं टेबल विचारायचं की तुम्हाला ह्याच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवतील. असा विश्वख्याती फलंदाज आणि विश्वख्याती गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. आपल्या उमेदीच्या काळामध्ये अनेक मैदानं ज्याने गाजवलेत. केडी हायस्कूल गाजवलाय, फायर पास्टर गाजवलाय, टॅप्सचं मैदान गाजवलं, बीआरसीचं मैदान गाजवलंय. पहिला चेंडू यॉर्कर लेनच्या हलक्या बॅटने खेळून काढलाय, गुड बॅटिंग, 1 धाव बघायला मिळते. खातं खोललं ते दिनेश या खेळाडूंनी, ते 1 धाव होते. तिची धाकटी राणू बालेवाडा बी संघाची. आजच्या दिवसाचा 38 धाव हायस्ट स्कोर जो नालगोड संघाने उभा केला होता तो बिलकुल 3 षटकामध्ये पूर्ण केला. तो संघ आपण पाहिला, तो म्हणजे धाकटी राणू बालेवाडा ए संघ. जयसन गोलंदाजी करतो आणि आता अविनाश नावाचा खेळाडू हा तुम्हाला स्ट्राईकवर बघायला मिळतोय. थर्डमॅन, गली, पॉइंट, कव्हर. हो, चांगला टॅप बघायला, ऑफ्टनचा बाहेरचा चेंडू होता, इथे सरळ चेंडू निघून जातोय. चार धावा. आमचे डीजे ऑपरेटर नाहीये, नंतर गाणी वाजवतील. सागर संघ गुंगुळा लक्षात ठेवा, पॉवर प्ले नाही आहे इकडे, तुम्ही क्षेत्रक्षण पांगवू शकतात. पंचांना विचार कर, पॉवर प्लेचा रूल नाही आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसावं म्हणून तुम्ही क्षेत्रक्षण असं लावलं असेल, पण आम्ही सांगतो की पॉवर प्ले नाही आहे, त्याची कृपया नोंद घ्या. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालंय. क्लिअरिटी बघा किती सुंदर बघायला मिळते. आमच्या कॅमेरामनचं थोडं कौतुक करायला पाहिजे, श्री लाईव्हचं आमचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, जबरदस्त यॉर्करचा चेंडू बघायला मिळाला. 1 धाव, बॅटची एज घेऊन जाते. 1 धाव बघायला मिळते. 6 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. पंचांचा विचार केला त्या सामन्यासाठी पंच म्हणून तुम्ही बघायला मिळतात. एका साईडला अभिषेक तांडे, सातपाडी, कैलास पागदे दांडे आणि सूर्यकांत मात्र सफळाचे 3 पंच तुम्हाला ऑफिशियल पंच बघायला मिळतात.
क्लीन बोल्ड, काय जबरदस्त चेंडू पडलाय. आजच्या दिवसात मोठ्या त्रिफळाची होताना पाहत आहे. यॉर्करने त्या चेंडू शपवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि अष्टासाठी उठवतो. पहिल्या घरी तमोत पडतो आणि बाद झालेत ते दिनेश. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला आयोजन 40+ उद्याच्या दिवसात तुम्हाला महिलांचं क्रिकेट बघायला मिळेल. निघाला का नाही तो ठाण्यावर तिकडे चालला बाईंदरच्या खाडीत भेट टाकून भाऊ आता नाही जर येणार असेल मला काहीतरी करायला असं पोचायला मुंबईला मग कोणाकडे मुंबईवरून घेत असेल कार्यक्रम बाबा हे बंद कर. याचा आवाज येतो, याचा आवाज येतो. लास्टचा बॉल आहे ना भाऊ. हो शेवटचा बॉल तो बघायला मिळतोय. राजेश नावाचा फलंदाज गेलाय मैदानात. जयसन गुड बॉलिंग. काय यॉर्करलांचे चेंडू टाकले. प्रत्येक चेंडू ब्रह्मास्त्र टाकत असताना पण तेवढीच चांगलं बॅटिंग डहाणू बी संघाकडे तुम्हाला बघायला मिळते. आणि धावसंख्या होते ती म्हणजे नव्हतं. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झाली 9. 1 गडी बाद आणि बाद झाला तो दिनेश क्लीन बोल्ड गोलंदाज होता जयसन. तर जयसनने पहिल्या षटकात 9 धावा दिल्यात. बघा दुसरं षटक कोण हाताळतो. चला थोडी घाई करा. 15 मिनिटात तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत. बाय द वे 20 मिनिटं आम्ही का दिलेत. बॅट्समॅनचे येण्याचा टायमिंग, ड्रिंक्स ब्रेक, बाउंड्रीचे चेंडू बाहेर जातो, ते सर्व टायमिंग पकडून आम्ही 20 मिनिटं दिली. त्याला बोट निघाले आपल्या कामाला मच्छीमारी करण्यासाठी. बघा समोरची बोट निघालाय. बाय बाय केलाय, घरच्यांना नमस्कार केलाय आणि मी जातो बोल समुद्रात जिथे मच्छीमारी करण्यासाठी. दर्यानं सुटलंय तारू, बघते माझी पारू. आता बाकी गोलंदाज कोण होते बघूया. त्याला सागर संगम गुंगवाडा घाई करा. अनिल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. सागर संगम गुंगवाडा विरुद्ध धाकटी डहाणू बारीवाडा बी असं आपण बघत आहात. बारीवाडा बी संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलंय आणि सागर संगमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलंय. श्रीलाईव्हच्या माध्यमातून कतारला जातात आमचे श्रीलाईव्ह. उद्या आशिया चषक बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, इंडिया असे संघ तिकडे असतील आणि श्रीला बाहेर देशातून आपल्याला लाईव्ह बघायला मिळेल. खूप केलेली प्रगती. पहिला कॅमेरामॅन, पहिला कॉमेंटेटर म्हणून आमचा चिराग मेहर, ह्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आता अनेक लोक होतात पण त्या काळात तिथपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट होती. बॅकफुटला गेलाय चेंडू, तिथे बघायला मिळतो. इथे बाकी गडी बाद, मोठा झटका बघायला मिळतोय आणि अनिलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट जातो आणि बाद झालेत ते राजेश नावचा खेळाडू. चला बॅट्समन पाठवा, अक्रॉस करा. कंपल्सरी रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलोच करायचे आहेत. चला शैलेश नावाचा नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. दर्शन डीजे, ह्याचं देखील मनापासून कौतुक करायला पाहिजे. चिंचोळी दांडेपाडाचा एक अतिशय सुंदर डीजे. गॅदरिंग असताना की प्रत्येक कॉलेज कुमार म्हणतात की दर्शन दादा डीजे बोलवा. एक वेगळी क्वालिटी, वेगळा साऊंड. आज बाकी थंडीचं वातावरण असलं, वारा कमी सुटलं पण संध्याकाळच्या सत्रामध्ये वारा सुटतो तेव्हा डावखुरा फलंदाजाचं हे मैदान तुम्हाला बघायला मिळते.
बारी बाऱ्या समाजाच्या मॅचेस तुम्हाला आजचा दिवस जर तुम्ही विचार केला तर 40+ 40 वर्षावरील खेळाडूंचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा अनिल लेफ्ट आर्म ऑफ विकेट मारा करतात. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. ओ इथे प्लम लेग बिफोर सफल झालेत तुम्ही. मध्ये येऊन चेंडू ऑन साईडला खेळ चेंडू जातो. इथे हॅट्रिकचा चान्स येतो आणि आपल्या पहिल्या 2 चेंडू 2 गडी बाद केलेत ते म्हणजे अनिल. तर बघूया हॅट्रिक घेतात की काय. बघूया अनिल नावचा गोलाचा हॅट्रिक घेतो का. आता 2 गडी बाद केलेत. पहिला कॉट बिहाइंड विकेट किपरनी, दुसरा बाद केला पायचीत आणि तिसरा हॅट्रिकचा चान्स ओव्हर द विकेट मारा करतोय. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये एका साईडला सागर संगम गुंगवाडा विरुद्ध धाकटी डहाणू बारीवाडा बी असा बघत आहात. चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. सरळ निघून जाईल चेंडू सीमा पलीकडे पाहायला मिळेल का. स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. या हरेशच्या बॅटीचा फटका मारल्यानंतर आम्हाला फायर पास्टरच्या हरेशची आठवण झाली. हरेश घरत नावाचा फायर पास्टर मोठा खेळाडू आपण बघितला. मधल्या फळीमध्ये याचा तडाखे बंद फलंदाजी करत असताना अनेक मोठे विक्रम त्याच्या नावावर लिहिले गेलेत. बघा क्रिकेट अनिश्चितता कशी आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजाचं राज्य चाललं होतं. आता इथे बघायला मिळेल. म्हणून बघतात माणसाच्या आयुष्यामध्ये जसे अनेक उतार चढाव बघायला मिळतात तसे क्रिकेटमध्ये तुम्हाला उतार चढाव बघायला मिळतात. कधी गोलंदाजाकडे म्हणजे क्षेत्ररक्षक संघाकडे तर कधी फलंदाजा संघाकडे असे नेहमीच सामने झुकताना बघायला मिळतात. व्हॉट अ बॅटिंग. काय कॉन्फिडन्स बघायला मिळालं. जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालं हरीश रावच्या बॅटिंगतून. पुन्हा एकदा अनिल लेफ्ट आर्म विकेट मारा करतायत. इथे बाकी चेंडू टटवलाय. कॉटन बॉलचा चान्स पोचतील का. 1 धाव तर बघायला मिळते. इथे गडी बाद. पहिल्या अटेम्पला नाही, दुसऱ्या अटेम्पला नाही, तिसऱ्या अटेम्पला गडी बाद झाला. कॉलिंग चुकीचं केलं. 2 धावा बनणारच होत्या पण त्या झाल्या नाही आणि इथे मोठा गडी बाद झालाय आणि बाद झाला ते हरेश नावाचे खेळाडू. 1 दिलाय. तो आता स्ट्राईकला तर महेश दुर्भाग्य धावबाद झाले. कॉलिंग झालं नाही. यस नोचा करताना शेवटी गडी बाद झाला. अवतो झाला असताना की चांगलं यष्टिरक्षण बघायला मला मॅक्झिमम सेकंदामध्ये चेंडू लावला आणि गडी बाद झालाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सागर संगम गुंगवाडा विरुद्ध धाकटी डहाणू बारीवाडा बी बघत आहात. बारीवाडा बी प्रथम बॅटिंग करते आणि फरक धावसंख्या आहे ती 14. इथे चेंडू टटवलाय. चेंडू जातो इथे डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथून चेंडू ट्रायल झालाय कव्हरच्या रिझनला. 1 धाव 2 धाव आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. जणू काही बॅटिंगला जायचं आणि पहिल्याच चेंडू चौकार मारावं हे धाकटी डहाणू बारीवाडा संघातून बघायला मिळते. जबरदस्त शॉट आल्या चौकार मारलाय. ज्या पद्धतीने हरेशने आल्या मारलं. बघा बोटीने निघालं बारणडोलीला. कशा पद्धतीने ही दुसरी बोट देखील तुम्हाला बघायला मिळते. समुद्राला भरती आली की बोटी जात आहेत.
स्कोरिंगला कोण नाही थांबा 2 ओव्हर. धावसंख्या झाली 18. ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच घोषित करतात दिस इज व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 19 धावा. पुन्हा खराब गोलंदाजी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. थोडंसं दबाव आलाय कारण नवीन 2 बॅटरनी 2 चौकार मारले. पहिला 2 चेंडू गडी बाद जरूर त्यांनी केले पण आलेला नवीन बॅटरनी 2 चौकार मारलेत त्यांना. पुन्हा अनिल डावखुरा गोलंदाज म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. पहिलं षटक जयसने टाकलं. इथे बाकी पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निवड होते 21 धावा. बारी 40+ समाजाच्या मॅचेस बघत आहात. सागर संगम गुंगवाडा बनाव धाकटी रानू बारीवाडा बी जी प्रथम फलंदाजी करते. इथे बाकी डॉट चेंडू जातोय. तर षटक संपली 2 आणि 2 षटकाचा समाप्त. धावसंख्या झाली 21. पहिल्यात आल्या 9 दुसऱ्या षटकात आल्या 12. बॉलर्स नेम संदीप. चला संदीप नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. 2 षटक 21 धावा झाल्यात. चला घाई करा. सागर संघ गुंगवाडा संघ वेळ खूप घेता तुम्ही. ऑफस्टंपच्या बाहेर खूपच चेंडू जातो. पंच अभिषेक तांडेल खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. 22 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण विचार करतो. एका साईडला महेश बघायला मिळतो आणि दुसरा बॅटर अविनाश जो ओपनिंगला आलाय. अप्रतिम बॅटिंग. यॉर्कर नंतर चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप असताना हलक्या बॅटरी चेंडू रोटेट केला. चेंडू गेला ते म्हणजे कव्हर शॉर्ट कव्हरमध्ये फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाजांनी तिथे फील्ड केलं. 1 धावेची धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या होती 23 धावा. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. बारी समाजाच्या 40+ मॅचेस. वन साईडला खेळायचा होता. चेंडू घेतली सबकून निघून गेला. फलंदाजाला कळलंच नाही काय कारण ते फलंदाज तुम्हाला बघायला मिळत ते महेश. चेंडूला पूल केला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण करताना खेळाडूला पाहिलं. थ्रो येईपर्यंत गुड थ्रो. काय सुंदर आर्म बघायला मिळाला. एका धावानेची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 24 धावा. आपण थर्डमॅन बघत आहात. गली बघत आहात. डीप पॉईंट बघत आहात. लॉंग ऑफ बघत आहात. लॉंग ऑन बघत आहात. मिड विकेट बघत आहात. स्क्वेअर लेग सर्कलच्या आत आणि डी स्क्वेअर लेग मिड ऑन आणि डी स्क्वेअर लेग हे तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज. लो फुलटा चेंडू क्लीन बोल्ड. अशा चेंडूवर बऱ्याचशा विकेट जात आहेत. आमचे डीजे ऑपरेटर असतील त्यांनी कृपया या गाणी वाजवा. चौकार षटकार होत आहेत.
यायचं इथे दमन आणि नारगोल संघ आपको बिल्कुल रिस्पेक्ट पूर्वक इनविटेशन किया जाता है कि आपको खाने की दावत रखी है, आप आइए और खाने का बिल्कुल आनंद लुटिए. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. चला भाऊ डिले का करता हो, एखादी षटक समोर तुम्ही उशीर का घेता. बघा तुम्हाला 4-4 षटकाच्या समोर शेवटच्या क्षणापर्यंत खेळवायची इच्छा आयोजकांची आहे, आपण तेवढं सहकार्य करा मग जेणेकरून मी 4-4 षटकं खेळू शकतात. न्यू बॅटर भरत बॅकफुटला गेलाय, चेंडू टट्टवलाय डीप पॉईंटच्या रिझनला 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. चला केवलेश्वर तडयाळे आणि केळवा नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4 षटकांत आपली नाणेफेक केली जाईल. चला या केवलेश्वर तडयाळे आणि केळवा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा संदीप गोलंदाजी हाताळतोय. राऊंड विकेट मारा समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो भरत एक चांगला बॅटर म्हणून नेहमीच आपण त्याला पाहिलाय. इथे जर विचार केला फलका धावसंख्येने 26 तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग चेंडू पडल्यानंतर वेगाने झपकन वरती येतो तासी 140 किलोमीटर. आणि इथे जर विचार केला 3 षटकं संपलीत आणि 3 षटकाचं समापन धावसंख्या झालं 26. चला घाई करा टीम मिटिंग कमी करा, घाई करा टीम मिटिंग कमी करा. चला शेवटच्या षटक हातवायचं आहे जेणेकरून 4 षटकाचे मॅचेस तुम्हाला शेवटपर्यंत खेळायचे असेल तुम्ही सहकार्य करा. मग असं नका बोलू का आयोजकांनी 3 षटकं केली 2 षटकं केली. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. शेवटचे षटक घेऊन जातील दीपक नावाचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. चला सातपाडी संघ तुम्हाला बघायला मिळतो जाताना उशीच्या मैदानावर. वीरू बाबरे एक नामांकित त्याची टीम आदिवासी समाजाचा हाच बांधव आज बाकी महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावर खूप मोठं नाव करत असतो. सातपाटी गावाचा उगवता तारा म्हणून ज्यांनी नाव केलंय. आमचे गायक भाऊ बघायला मिळतात ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अनेक नवोदित कलाकारांना खूप पुढे क्रेज देताना आनंद वाटतो तुम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही बघतो तेव्हा. दीपक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो आमचे परम मित्र नंदेश क्रिकेटचा पितामह काय गोलंदाजी टाकला. अजून तो स्कोरबोर्ड आम्हाला आठवतं, अजून ते पास्तळचं मैदान चिंचणचं मैदान आठवतं, MRIचा तो चेंडू जबरदस्त. काय काय विक्रम. त्यावेळेला यूट्यूब नव्हते ना, आज दाखवलं 6 चेंडू 3 धावा काढल्या, 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 7 धावा. नंदेश आहे म्हणजे मॅच जिंकणार. हुकमत गाजवलं फलंदाजावरती लेफ्ट आर्म लेग ब्रेक. काय गोलंदाजी केलाय. हल्लीच्या काळामध्ये स्पिनरच नाही राहिले हो. पूर्वी काना भरवाड तुम्हाला आझादींकडे बघायला मिळायचं, रवी घरत तुम्हाला पवनसुत नवलीकडनं बघायला मिळायचं, आमचे काका हिंदुस्थान दांडेकर सुरेश कंचारकर हे बघायला मिळायचे. असे असंख्य असंख्य डावखुरे गोलंदाज ज्याने पालघरचं क्रिकेट गाजवलं असे पाहायला मिळाले. दीपक इकॉनॉमिकली गोलंदाजी करत असताना. चला दीपक घाई करा प्लीज. ओ सुमार गोलंदाजी लेग खराब गोलंदाजी टाकतायत. जबरदस्त कमबॅक केलाय. चला नाणेफेकीसाठी रेडी राहायचं. हा आहेत का दोन्ही टीम. बॅकफुटला गेलाय चेंडू कट केलाय जातो इथे बाकी पॉईंटच्या रिझनला 1 धाव 2 धाव. गुड फिल्डिंग खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होते ती 30 धावा या फलकावर लागल्या जातात. हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो 50+ गोलंदाज पाहायला. मी सुरुवातीला म्हटलं की 40+ जरी असली तिकडे 52, 56, 58, 51, 50 असे खेळाडू बघायला मिळतील. आज तुम्ही 50 खेळतात आणि दादा एवढ्या उन्हात वगैरे कोण तुमचा आवाज देखील खूप बघायला मिळतो. सूर आहे म्हणजे कणखर नाही आहे. त्याला म्हणतात ना सारेगम पद्धतीचा वरचा खर्जा वगैरे बघायला मिळतो. संगीताच्या भाषेमध्ये तुमच्याकडनं खूप चांगले गाणे बघायला मिळतात. आणि तुमची कन्या गाते की नाही तिचाच आवाज तो गाणं बघा. आहा अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळाला. जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणी चौकार.
टॉस करून टॉस करून
हॅलो हॅलो. चला तर मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. अखिल भारतीय बारी बारिया समाज क्रीडा महोत्सव नवापूर आणि उद्यारी मातेचा ही बाजूला बसलेला एक छोटेसे क्रीडांगण 40+ सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सागर संगम गुंगवाडा विरुद्ध डाकटीदान वाईवाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 36 धावांचं लक्ष्य मात्र ठेवलं गेलंय सागर संगम या संघाकडे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला होता. पहिला चेंडू हॉस्टमचा बाहेरचा चेंडू. अप्रतिम चेंडू. पहिला निर्धाव चेंडू. डॉटचा इशारा येतोय. बघूया मात्र फलंदाजीमध्ये निपुण आणि जयशन मात्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. विपिन. बघूया मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू मिड विकेटच्या दिशेला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल 1.4 आणि 4 धावांसाठी. चांगली सुरुवात म्हणता येईल सागर संगम गोवाडा यांची. निपुण यांच्या फडीतून पाहायला मिळाला. एक चांगली सुरुवात म्हणता येईल सागर संगम गोंगवाडा या संघाकडून, कारण की 36 धावांचं फक्त आणि फक्त लक्ष ठेवलं गेलंय. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्राची मात्र खाली येतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅक टू बॅक 2 चौकार 4. पाहायला मिळाला बॅक टू बॅक 2-4 निपुण यांच्या फडीतून पाहायला मिळाले. पिंटू यांच्या फडीतून पाहायला मिळाले. काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विचार केला तर हॉस्टमचा बाहेर चेंडू ठेवला होता. त्यानंतर 2 चेंडू हे मध्ये ठेवले. काय फटके पाहायला मिळाले पिंटू यांच्या फडीतून. अप्रतिम फटका. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रेशर मात्र असेल गोलंदाजीवर. दिनेश मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. प्रेशर मात्र दिनेश यांच्यावर असेल, कारण की प्रहार मात्र चालू केलाय पिंटू यांनी. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडूला एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या दिशेला. पुन्हा एकदा चौकार जाईल. पिंटू यांच्या फडीतून 3 चौकार पाहायला मिळाले. पुढील 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. बघूया मात्र पिंटू हावी होतोय गोलंदाजीवर, कारण की हॅट्रिक लावलाय चौकाराची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. प्रॉपर टाइमिंग काही भेटला नाही. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. एका धावावर समाधान मानावं लागेल, परंतु अप्रतिम फलंदाजी पिंटू यांच्या फडीतून. धावसंख्या 21 फ्लाय होईल. धावसंख्या झालाय ती 13 धावा. 13 ऑन द बोर्ड. भूया मात्र दिनेश मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आता एक मोठा बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जैसन बारी, ज्याने अनेक मैदान गाजवले, तोच जैसन सध्या नवापूरच्या क्रीडांगणावर पाहायला मिळेल. बघूया मात्र पहिला चेंडू जैसन यांचा. लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जैसन बारी. दिनेश मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 13 धावा धाव फलकावर.
पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलं ऑन साइडला चेंडू जाईल का चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी पहिलाच चेंडूवर पहिलाच प्रहार जयसन बारी यांचा दिनेश गोलंदाजी मार्कवर होता 17 धावा खर्च केले दिनेश यांनी पहिल्या षटकामध्ये पिंटू यांच्या फळीतून वैयक्तिक 5 चेंडू फेस केलेत आणि 13 धावा त्यांनी खेळल्यात पिंटू यांनी बघूया मात्र जयसन यांनी शेवटचा चेंडू फेस केला होता ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केला होता पहिला चेंडूवर प्रहार केला होता 4 धावांसाठी आता 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळेल बघूया मात्र दुसरं षटक मार्गस्थ शैलेश मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय बघूया 36 धावांचं फक्त आणि फक्त लक्ष ठेवलं गेलंय त्यावर पहिल्या षटक मध्ये पाहिलं तर 17 धावा खर्च केलाय दिनेश यांनी पुन्हा एकदा पिंटू स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल शैलेश यांना कमबॅक करावा लागेल मॅच मात्र जिंकायची असेल तर शैलेश मात्र पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू सर बुंद्यात चेंडू ठेवला अतिशय सुंदर असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकायची असेल तर असे चेंडू टाकावे लागतील मैदानाच्या आत बघूया सागर संगम गोंगवाडा विरुद्ध टाकटीटानू बारीवाडा बी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय अखिल भारतीय बारी बारी समाज क्रीडा महोत्सव नवापूर 40+ चे सामने आजच्या दिवसातील पाहायला मिळेल बघूया मात्र व्हाईटचा इशारा येतोय हॉस्टमचा बाहेरचा चेंडू पंचाचा इशारा येतो व्हाईटचा एक्स्ट्रा रन पाहायला मिळेल स्कोर बोर्डवर धावसंख्या 1 ने फ्लाय धावसंख्या झाल्या ती 18 धावा बघूया मात्र पहिल्या षटकांचा विचार केला तर 17 धावा खर्च केले होते दिनेश यांनी त्यानंतर शैलेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पिंटू आणि जयसन पाहायला मिळेल बघूया मात्र 17 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल सागर संगम गोंगवाडा या संघाला पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला स्टेप आउट येऊन चेंडू जाईल सहा धावांचा अप्रतिम असा फटका मिड विकेटच्या दिशेला पिंटू यांच्या फडीतून पाहायला मिळाला स्टेप आउट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पिंटू यांचा आणि यशस्वी मात्र ठरला पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैलेश यांचा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टायमिंग काही झाला नाही चेंडू बीट होतोय विकेट किपरच्या हातात चेंडू आदळतोय डॉट चेंडू येतोय कमबॅक करावा लागेल टाकटीटानू या संघाला कारण की धावांचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावर 24 ऑन द बोर्ड दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र खालती येतोय चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने वाढ होईल धावसंख्या झालाय ती 25 धावा 25 ऑन द बोर्ड बघूया मात्र 4 चेंडू झालेत अजूनही 2 चेंडू येणे शेष आणि धावांचा विचार केला तर 25 धावा 25 ऑन द बोर्ड 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ना बघता बघता दुसऱ्या षटक मार्गस्थ 25 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील शैलेश गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केलाय शैलेश यांनी एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण की 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले पहिल्या षटकांचा विचार केला तर 17 धावा एक महागडं षटक म्हणता येईल दिनेश यांचं
त्या षटकांचा विचार केला तर थोडेसे रन्स मात्र कमी आले असते तर मॅच बघायला मजा आली असती, परंतु कमबॅक मात्र करावं लागेल टाकटी टाळू या संघाला. बॅकफुटवर म्हणता येईल टाकटी टाळू हा संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बघूया मात्र जैसन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा वापर, चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र खालती येतोय, चुटी मात्र करतोय. जेल मात्र कोणाची सोडली तर जेल मात्र जैसन बारी यांची सोडली. बघूया मात्र जेल यांची संधी होती, परंतु 2 धाव अंकित केलाय. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न जैसन यांचा होता, परंतु अपयशी मिळाला जैसन यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा खालती येतोय, पुन्हा एकदा जेल मात्र मिसकलाय. हॅलो 29 धावा धावफलकावर. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल सागर संगम गोंगवाडा या संघाला. चला तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 29 धावा धावफलकावर, 29 ऑन द बोर्ड. 2 षटक मात्र संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीवर 29 विदाउट लॉस. सागर संगम गोंगवाडा फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. अप्रतिम चेंडू, परंतु तेवढा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 30. भालू गोलंदाजी मार्फर. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये जैसन आणि पिंटू यांची पाहायला मिळाली. वैयक्तिक स्कोर पाहिले तर पिंटू यांनी 10 चेंडू फेस केले आणि 21 धावा धावफलकावर पाहायला मिळाले. चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. चेंडूला पाठवलं लॉंगॉनच्या दिशेला 4 आणि 4 धावांसाठी. जैसन बारी ऑन फायर होतोय. अप्रतिम फलंदाजी जैसन यांचा फडीतून पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावर. आता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त 2 धावा. चला तर 34 धावा धावफलकावर आणि 2 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणि विजय मात्र झालाय सागर संगम गोंगवाडा हा संघ.